मॉर्निंग गाईज, मी छाया वागचौरे डिस्टन्स ट्रॅव्हलरमधून. आज आमचा मनालीचा 3rd डे आहे आणि आम्ही आज कुलूचे साईट सीन करून रिव्हर राफ्टिंग आणि राईड्स वगैरे करून आज आम्ही जाणार आहोत धरमशालाला. आम्ही 3 दिवस या मनालीच्या हॉटेलमध्ये होतो आणि आज आमचं इथून चेकआउट आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे कुलूला. तर चला तर बघूया आमच्या कुठल्या कुठल्या राईड्स होतात त्या कुलूमध्ये. आम्ही संध्याकाळी जाणार आहोत धरमशाळेला आणि त्याच्यावर आमच्या कुलूला राईड्स वगैरे आहेत, पॅराग्लायडिंग आणि रिव्हर राफ्टिंग. तर आम्ही आता तिकडे चाललोय. आमचा सकाळचा ब्रेकफास्ट आम्ही या हॉटेलमध्येच केलाय आणि आता आम्ही आमचं लगेज वगैरे पॅक केलंय आणि आता सकाळचे 9 वाजून गेलेले आहेत आणि आता आम्ही चेकआउट करतोय ह्या हॉटेलमधून. आमच्या बसमध्ये सामान टाकून आता आम्ही निघतोय कुलूला जायला. चेकआउट टाइम चलो. आता सकाळचे 10 वाजून गेलेले आहेत आणि आता आम्ही निघालेलो आहे कुलूला जायला आणि आम्हाला कुलूला जायला 1 तास वगैरे लागेल आणि तिथे आमचे आहेत पॅराग्लायडिंग आणि रिव्हर राफ्टिंगच्या राईड्स. आणि त्या राईड्स झाल्या की आम्ही निघणार आहोत पुढे धरमशालाला जायला, कारण कुलूमध्ये आमचं स्टे नाही आहे, आमचं डायरेक्ट धरमशालाला स्टे आहे रात्री. तर आम्ही कुलूमधून निघणार धरमशालाला जायला. ही आहे बियास नदी जी मनालीतून येते आणि ह्याच नदीमध्ये रिव्हर राफ्टिंग होते आणि हे जे कॉर्नरला आहेत हे सगळे रिव्हर राफ्टिंग आणि पॅराग्लायडिंगचे सेंटर्स आहेत. आपण या सेंटरमध्ये जाऊन बुकिंग करायची असते आणि आमचं जे आहे सेंटर ते पुढे आहे. तर आम्ही आता चाललोय पुढे. आम्ही आता कुलूमध्ये आलेलो आहे आणि ही जी वाहते ही बियास नदी आहे जी मनालीतून येते आणि तिच्या बॉर्डरला पूर्ण हे कुलू शहर आहे. आपण बघू शकता की एवढं मोठं आहे पसरलेलं. आणि आता आम्ही थोड्याच वेळात आमच्या रिव्हर राफ्टिंगच्या सेंटरला पोहोचू. हे आहे आमचं रिव्हर राफ्टिंग आणि पॅराग्लायडिंगचं सेंटर जिथे आम्ही बुकिंग केली होती, पण ते म्हणतात आज आमचं पॅराग्लायडिंग होणार नाही कारण हवा खूप आहे वरती. तर हवा जास्त असेल तर ते पॅराग्लायडिंग अलाउड नाही करत. मग आज आमचं फक्त रिव्हर राफ्टिंग होणार आहे. तर ह्या आहेत रिव्हर राफ्टिंगच्या बोटी आणि आम्ही 19 जण रिव्हर राफ्टिंग करणार आहोत. तर आमच्या 3 बोटी बुक केलेल्या आहेत. तर आणि प्रत्येकाचे पर हेड आमचे 500 घेतलेले आहेत आणि शूटिंगचे वेगळे पैसे घेतात ते आणि प्रत्येक बोटीच्या शूटिंगचे 1000 रुपये घेतले. तर आता आम्ही सगळेजण जातोय चेंज करून रिव्हर राफ्टिंगसाठी. आमचं 10 किलोमीटरचं रिव्हर राफ्टिंग आहे. त्यासाठी आम्ही आता वरच्या साईडला जाऊन ते आम्हाला खाली पुन्हा आणणार राफ्टिंग करत. तर आता आम्ही चाललो राफ्टिंगसाठी. मजा आ गया ना. चलो गाइस एक बार पीछे पीछे देखो, पीछे चलो गाइस.
कैसा लग रहा है? मजा आ रहा है? सगळ्यांनी फर्स्ट टाइम रिव्हर राफ्टिंग केली होती, त्यामुळे सगळ्यांना खूप मजा आली. खूप धमाल केली सगळ्यांनी. आणि आता आम्ही कपडे वगैरे चेंज करून ह्या हॉटेलमध्ये जेवायला आलोय, कारण आम्हाला पुढे धर्मशालाला जायचंय आणि आता दुपारचं जेवणाची वेळ पण झालेली आहे. म्हणून आम्ही इथूनच जेवून आता पुढचा प्रवास करणार आहोत. तर हे हॉटेल आहे, इथे आलोय आम्ही आता जेवायला दुपारचं जेवण. धाब्यावर आम्ही थांबलोय जेवायला. चलो चलो चलो. कुलूमधून थोडंसं बाहेर पडल्यावर हायवेलाच हा धाबा आहे आणि आतमध्ये आल्यावर बघा नदी किनारी मस्त जेवणाचे टेबल लावलेले आहेत. बघू शकताय आपण. खूप छान क्लायमेट आहे. ही बघा ही नदी, जिच्यात आता आम्ही रिव्हर राफ्टिंग करून आलोय. चला. इकडे बघा ग, व्हिडिओ काढते, फोटो नाही काढते. तर आता आमचं छान असं टेस्टी जेवण धाब्यावर झालेलं आहे दुपारचं. आणि आता आम्ही निघालेलो आहे धर्मशालाला जायला. आणि धर्मशालाला जायला आम्हाला कमीत कमी 6 तास लागतील, कारण पूर्ण घाटाचा रस्ता आहे आणि छोटा पण रस्ता आहे, त्यामुळे जरा हळूहळूच जावं लागेल. आणि आता आम्ही निघालेलो आहे, तर आम्ही आता रात्रीच पोहोचू धर्मशालामध्ये. तर चला बघूया आपण धर्मशालाचे रोड कसे आहेत ते. आपण बघू शकताय आमची गाडी एकदम बॉर्डर वरून चाललेली आहे रोडच्या, आणि खाली एकदम नदी आहे आणि खोल दरी पण आहे. 2 गाड्या ह्या अशा रस्त्यातून जाणं म्हणजे खूप कठीण आहे. दुपारचं जेवण करून मस्त असं आमचा पूर्ण ग्रुप झोपलेला आहे गाडीमध्ये. मला शूटिंग करायची म्हणून मी एकटी जागी आहे आता पुढे. हे बघ आता संध्याकाळचे 5:30 झालेले आहेत आणि आता आमचा चहा कॉफीचा टाइम पण झालेला आहे. तर आता आम्ही बघतो कुठेतरी छोटंसं हॉटेल किंवा चहाची टपरी वगैरे कुठे काय मिळते का. पण ह्या घाटाच्या रस्त्यात काय मिळणं म्हणजे कठीणच आहे. तरी पण आता आम्ही बघतो कुठे काय ऑन द वे भेटतं तर आम्ही तिथे गाडी थांबवून आता चहा कॉफी घेतो. आता आम्हाला छोटंसं एक हॉटेल भेटलंय, तर तिथे आता थांबून आम्ही चहा कॉफी वगैरे घेतो. कारण इथून पुढे आम्हाला पूर्ण घाटाचा रस्ता आहे, मग गाडी कुठे थांबवता येणार नाही. कारण आमची गाडी जरा मोठी आहे, त्यामुळे कुठे रस्त्यामध्ये अशी थांबवता येत नाही. आणि आपण बघू शकताय पूर्ण जंगल आहे आणि आता आम्हाला जो जायचा रस्ता आहे तो पूर्ण जंगलातूनच आहे. आता संध्याकाळचे 6 वाजून गेलेले आहेत, 6:30 झालेले आहेत आणि सनसेट पण व्हायला लागलेला आहे. आणि आम्हाला छान असा जंगलमधून पूर्ण रस्ता आहे आणि वाटेत मध्ये मध्ये गावं पण लागतात आहे. छान अशी मस्त अशी गावं आहेत, आपण बघू शकताय.
तर आता आम्ही धर्मशालाच्या रोडचा आनंद घेत चाललेलो आहे पुढे. हो, इथे भरपूर झालेलं आहे. डोंगरच खाली आलाय पूर्ण. हो, इकडून तो आपण आता बघितला मागच्या साईडला लँडस्लायडिंगचा एरिया, पूर्ण डोंगरच खाली आलेला आहे तो. असंच हा पूर्ण घाटाचा रस्ता आहे. तर आम्ही आता किती वाजता पोहोचतो हे आम्हाला पण माहिती नाही, कारण आता पाऊस पण पडायला लागलेला आहे थोडा थोडा. तर आता आमचा हा रात्रीचा प्रवास आता चालू राहणार आहे. आता किती वाजता पोहोचतो आम्हाला माहिती नाही. तर धर्मशाळाचा जो व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये टाकेन. तर माझा पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण भेटूया पुढच्या धर्मशालाच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मंडळी.